रामराम मंडळी. श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. सहज सुलभ परिणामकारक सूक्ष्म अन्नद्रव्ये संतुलित पीक पोषणासाठी मार्गदर्शक डॉक्टर हरिहर कौसडीकर. एकूण 9 प्रकरणांपैकी प्रकरण 2 सूक्ष्म अन्नद्रव्य वापर, नियोजन व व्यवस्थापनाची गरज याविषयीची माहिती आपण या प्रकरणात घेऊया. त्या अगोदर एक विनंती, आपण चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. कृपया लाईक करा, शेअर करा आणि सर्व शेतकरी बांधवांना यात समाविष्ट करून घ्या. प्रकरण 2 सूक्ष्म अन्नद्रव्य वापर, नियोजन व व्यवस्थापनाची गरज. कृषी उत्पादन वाढीमध्ये कृषी निविष्ठांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात प्रामुख्याने बी बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांचा समावेश होतो. हरित क्रांती यशस्वी करण्यामागे रासायनिक खतांचा फार मोठा सहभाग आहे. परंतु रासायनिक खतांचा अमर्याद व असंतुलित वापर यामुळे हरित क्रांतीनंतरच्या कालावधीत कृषी उत्पादनात स्थिरता राहिली नाही. सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खतांचा संतुलित वापर आजच्या आधुनिक शेतीसाठी अपरिहार्य आहे. यामुळेच संतुलित पीक पोषणाचे महत्त्व वाढले आहे. संतुलित पीक पोषण. संतुलित पीक पोषण म्हणजे पिकास मुख्य, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा सेंद्रिय अथवा रासायनिक खतांद्वारे विशेषतः दोनही प्रकारे पुरवठा करणे. पीक पोषणासाठी नत्र, स्फुरद व पालाश या मुख्य अन्नद्रव्यांनाच प्राधान्य दिले जाते. सर्वसाधारणपणे दुय्यम अन्नद्रव्यांकडे यात कॅल्शियम, मॅग्नेशियम व गंधक येते. तसे याकडे अजिबात लक्ष दिले जात नाही. वास्तविकतेकडे बघता सूक्ष्म अन्नद्रव्ये प्रामुख्याने लोह, मंगल, जस्त, तांबे, मोलाब्द, बोरान व क्लोरीन ही 7ही पीक पोषणात अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात. यांचा वापर अतिशय मर्यादित स्वरूपात होत आहे व सद्य परिस्थितीत सूक्ष्म अन्नद्रव्ये वापराकडे म्हणावे तसे लक्ष पुरविले जात नाही. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांचे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे. परंतु सूक्ष्म अन्नद्रव्ये मुख्य तसेच दुय्यम अन्नद्रव्यांशी संबंधित असल्याने त्यांच्या वापराकडे तितकेच लक्ष देणे क्रमप्राप्त आहे. या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपस्थितीतच पीक नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करू शकते. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर न केल्याने होणारे दुष्परिणाम ताबडतोब दृश्य स्वरूपात नसतात, मात्र त्यांची कमतरता खूपच नुकसानकारक ठरू शकते. कारण अल्प प्रमाणात लागणाऱ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पीक पोषणातील कार्य मात्र मुख्य अन्नद्रव्यांइतकेच महत्त्वाचे आहे. नत्र, स्फुरद व पालाश योग्य प्रमाणात वापरून देखील पिकांपासून पूर्ण क्षमते एवढे उत्पादन मिळत नाही. कारण प्रत्येक अन्नद्रव्याचे कार्य हे विशिष्ट प्रकारचे असते. म्हणजेच एखादे अन्नद्रव्य हे दुसऱ्या अन्नद्रव्यांची जागा घेऊ शकत नाही. योग्य प्रमाणात व कार्यक्षम स्वरूपात सूक्ष्म अन्नद्रव्याच्या वापरासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जमिनींमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील जमिनींमध्ये विस्तृत प्रमाणात उपलब्ध जस्ताची कमतरता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील 34.4, कोकणातील 28, विदर्भातील 48.9 आणि मराठवाड्यातील 36.2% मातीच्या नमुन्यात उपलब्ध जस्ताची कमतरता दिसून आली आहे. या जमिनीमध्ये उपलब्ध जस्ताचे प्रमाण 0.04 ते 16.50 मिलीग्रॅम प्रति किलो इतके आहे. उपलब्ध लोहाचे प्रमाण 0.36 ते 53 मिलीग्रॅम प्रति किलो आहे. मात्र उपलब्ध मॅंगनीज, तांबे, मोलाब्द पुरेशा प्रमाणात पिकांना पुरविण्याची क्षमता मराठवाड्यातील जमिनींमध्ये आहे. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनुक्रमे 30.6, 26.2 आणि
29% मातीच्या नमुन्यात लोहाची कमी आहे. मँगनीज आणि तांबे यांचे अनुक्रमे 0.30 ते 2 आणि 0.10 ते 24.60 मिलीग्रॅम प्रति किलो असून कोकणातील 42% नमुन्यात उपलब्ध तांबे कमी आहे. मुक्त चुना असलेल्या उधळ, काळ्या, खोल, अतिकाळ्या आणि तांबड्या जमिनींमध्ये जस्ताची कमतरता अधिक दिसते. मुक्त चुना असलेल्या विदर्भ मराठवाड्यातील जमिनीमध्ये लोहद्रव्याची कमतरता आहे, तर कोकणातील तांबड्या जमिनींमध्ये तांबे आणि बोरांची अधिक कमतरता दिसून आली आहे. सारांश: महाराष्ट्रातील जमिनींमध्ये एकापेक्षा अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसते. म्हणून सूक्ष्म खतांचा योग्य प्रमाणात वापर अपरिहार्य आहे. माती परीक्षण अहवालानुसार त्यांचा योग्य प्रमाणात वापर पीक उत्पादनाच्या व शेतमालाची प्रत वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. खालील ज्ञात कारणांमुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराकडे दुर्लक्ष होत आहे. मुद्दा क्रमांक 1. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे विशिष्ट हवामानात, तापमानात, जमिनीच्या विशिष्ट परिस्थितीत आणि ठराविक प्रदेशात व पिकात आढळून येतात. मुद्दा क्रमांक 2. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकावर किंवा उत्पादनाच्या प्रतीवर काही विशिष्ट परिणाम झाला आहे असे परस्परांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या लक्षात येत नसल्यामुळे त्यांच्या वापराकडे सतत दुर्लक्ष होत आहे. मुद्दा क्रमांक 3. उपाययोजना केल्यानंतर अंदाज केल्यासारखा प्रतिसाद मिळेलच असे नाही. त्यामुळे उपाययोजनांवर विश्वास बसत नाही. याला कारण म्हणजे शेतकऱ्यांकडून वापरासाठी सातत्य ठेवले जात नाही. मुद्दा क्रमांक 4. संतुलित पीक पोषण आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा वापर याबद्दल शेतकऱ्यांमध्ये योग्य माहिती व जागरूकता यांचा अभाव आहे. मुद्दा क्रमांक 5. पिकातील व जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्ये तपासणी महागडी आहे. आधुनिक शेतीत मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या संतुलित वापरास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण भारतातील तसेच महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या जमिनीत एक वा एकापेक्षा जास्त सूक्ष्म अन्नद्रव्यांची उणीव भासत आहे. त्यामुळे शाश्वत शेती उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापराकडे दुर्लक्ष करता येत नाही. त्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पिकाच्या वाढीतील कार्य, त्यांची गरज व त्यांच्या कमतरतेमुळे पिकावर होणारे अनिष्ट परिणाम आणि योग्य वापर याबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेची कारणे: 1. अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित पीक वाणांचा वापर. 2. भरखते अर्थात सेंद्रिय खतांचा कमी वापर. 3. रासायनिक खतांचा अमर्यादित वा असंतुलित वापर. 4. सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा अतिशय कमी वापर. 5. वर्षातून सतत एकापेक्षा जास्त पिके घेणे म्हणजेच बहुपीक पद्धतीचा वापर. 6. पिकांची योग्य अशी फेरपालट न करणे. 7. नेहमी एका जमिनीतून एकाच पिकाचे उत्पादन घेणे. 8. संयुक्त किंवा अतिशुद्ध सूक्ष्म अन्नद्रव्य विरहित रासायनिक खतांचा वापर. 9. सतत बागायती पिके घेतल्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्यांचे घटते प्रमाण. 10. पिकातील व जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा परस्पर संबंध. या संबंधी तक्ता क्रमांक 2.1 मध्ये आपण बघा. 11. जमिनीचे उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्यांशी निगडीत गुणधर्म. या संबंधी तक्ता क्रमांक 2.2 मध्ये आपण बघाल. उदाहरणार्थ, जमिनीत निचऱ्याचा अभाव, मुक्त चुन्याचे प्रमाण, क्षारवट व चोपण जमीन, जमिनीचा सामू जास्त असणे आणि अल्कधर्मी व खडकाळ जमीन. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा परस्पर संबंध.
वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे परस्पर संबंध मैत्रीचे किंवा शत्रुत्वाचे असतात. एक अन्नद्रव्य आपण पिकास जास्त पुरविल्यास दुसऱ्या अन्नद्रव्याची उपलब्धता अथवा क्रयशक्ती पिकामध्ये वाढते. त्यास मैत्रीचे संबंध, ज्याला इंग्रजीत सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणतात. उदाहरणार्थ, गंधकाच्या मात्रेमुळे लोह व जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता अर्थात क्रयशक्ती वाढते, ज्याला मैत्रीचे संबंध म्हणतात. परंतु कॅल्शियममुळे लोह व जस्त या दोनही अन्नद्रव्यांची उपलब्धता अर्थात क्रयशक्ती कमी होते. यालाच शत्रुत्वाचे संबंध, ज्याला इंग्रजीत अँटिगोनिझम इफेक्ट म्हणतात. म्हणूनच पिकास अन्नद्रव्य पुरविताना कोणतेही अन्नद्रव्य प्रमाणापेक्षा कमी अथवा जास्त प्रमाणात न पुरवता ते समतोल प्रमाणात पुरवावे. खालील तक्त्यांमध्ये म्हणजे तक्ता क्रमांक 2.1 वेगवेगळ्या अन्नद्रव्यांचे सूक्ष्म अन्नद्रव्यांशी कसे संबंध आहेत ते दर्शविणारी माहिती दिली आहे. तक्ता क्रमांक 2.1 सूक्ष्म अन्नद्रव्यांचा परस्पर संबंध. अनुक्रमांक 1 अन्नद्रव्ये बोरॉन, अनुकूल आंतरप्रक्रिया स्फुरद, पालाश, मोलाद. प्रतिकूल आंतरप्रक्रिया कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे. अनुक्रमांक 2 अन्नद्रव्ये तांबे, प्रतिकूल आंतरप्रक्रिया नत्र, गंधक, जस्त, मोलाद. अनुक्रमांक 3 अन्नद्रव्ये लोह, अनुकूल आंतरप्रक्रिया नत्र, पालाश, गंधक. प्रतिकूल आंतरप्रक्रिया स्फुरद, कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त आणि तांबे. अनुक्रमांक 4 अन्नद्रव्ये मँगनीज, अनुकूल आंतरप्रक्रिया पालाश, प्रतिकूल आंतरप्रक्रिया लोह, तांबे व जस्त. अनुक्रमांक 5 अन्नद्रव्ये जस्त, अनुकूल आंतरप्रक्रिया पालाश आणि गंधक. प्रतिकूल आंतरप्रक्रिया स्फुरद, मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह, मंगल, बोरॉन आणि मोलाद. तक्ता क्रमांक 2.2 सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता व जमिनीचे गुणधर्म. अनुक्रमांक 1 सूक्ष्म अन्नद्रव्ये बोरॉन. अन्नद्रव्ये कमतरतेस कारणीभूत ठरणारे गुणधर्म. 1 शुष्क व साधारण शुष्क विभागातील जमिनी. 2 हलक्या, बरड, वाळूसर, डोंगराळ व धूप झालेल्या जमिनी. 3 सेंद्रिय पदार्थ कमी असणाऱ्या जमिनी. 4 जेथे सतत बटाटा, भुईमूग आणि ऊस ही पिके घेतली जातात. अनुक्रमांक 2 सूक्ष्म अन्नद्रव्ये जस्त. अन्नद्रव्य कमतरतेस कारणीभूत ठरणारे गुणधर्म. 1 विम्लधर्मी व चुनखडीयुक्त जमिनी. 2 ज्या जमिनीत पाण्याचा निचरा चांगला होत नाही. 3 स्फुरदाचे प्रमाण जास्त आहे अशा जमिनी. 4 जेथे ज्वारी, मका, सोयाबीन व गहू ही पिके सतत घेतली जातात. अनुक्रमांक 4 सूक्ष्म अन्नद्रव्ये लोह. अन्नद्रव्य कमतरतेस कारणीभूत ठरणारे गुणधर्म. 1 विम्लधर्मी व चुनखडीयुक्त जमिनी, हलक्या जमिनी. 2 घट्ट जमिनी व सेंद्रिय पदार्थ कमी असलेल्या जमिनी. अनुक्रमांक 4 सूक्ष्म अन्नद्रव्ये मंगल. अन्नद्रव्य कमतरतेस कारणीभूत ठरणारे गुणधर्म. 1 शुष्क विभागातील विम्लधर्मीय व चुनखडीयुक्त जमिनी. 2 हलक्या, वाळूसर व जास्त निचऱ्याच्या जमिनी. अनुक्रमांक 5 सूक्ष्म अन्नद्रव्ये तांबे. अन्नद्रव्य कमतरतेस कारणीभूत ठरणारे गुणधर्म. 1 सेंद्रिय पदार्थ कमी व चुनखडी प्रमाण जास्त असणाऱ्या जमिनी. 2 अल्कधर्मी जमिनीत तांबे कमी प्रमाणात असते. अनुक्रमांक 6 सूक्ष्म अन्नद्रव्ये मोलाब्ध. अन्नद्रव्य कमतरतेस कारणीभूत ठरणारे गुणधर्म. आम्लधर्मी जमिनीत मोलाब्ध कमी आढळते. आता आपण बघूया सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज. पिकांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज पूर्ण होण्यासाठी
जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध स्वरूपात व योग्य पातळीत असणे आवश्यक आहे. ही गरज स्पष्ट करण्यासाठी खालील तक्त्याद्वारे म्हणजे तक्ता क्रमांक 2.3 आपण किती उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज किती आहे याचा अंदाज बांधू शकू. यात विविध संशोधकांनी वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या गरजेवर केलेल्या अभ्यासानुसार माहितीचे संकलन केले आहे. यावरून आपण कोणत्या जमिनीत पिकांची व फळझाडांची लागवड करावी व फळबागेत कोणत्या आंतरपिकांची निवड करावी याबद्दल अंदाज घेऊ शकतो. तक्ता क्रमांक 2.3 सूक्ष्म अन्नद्रव्यांची विविध पिकाद्वारे जमिनीतून उचल अथवा शोषण. अनुक्रमांक 1 पीक भात उत्पादन टन प्रति हेक्टर 1. एकूण शोषण अर्थात उचल ग्राम प्रति हेक्टरी. जस्त 40, लोह 153, मंगल 675, तांबे 18, बोरॉन 15 आणि मोलाब्ध 1. अनुक्रमांक 2 पीक गहू उत्पादन टन प्रति हेक्टर 1. जस्त 56, लोह 624, मंगल 70, तांबे 24, बोरॉन 48 आणि मोलाब्ध 2. अनुक्रमांक 3 पीक मका उत्पादन टन प्रति हेक्टर 1. जस्त 130, लोह 1200, मंगल 320 आणि तांबे 120. अनुक्रमांक 4 पीक ज्वारी उत्पादन टन प्रति हेक्टर 1. जस्त 72, लोह 720, मंगल 54, तांबे 6, बोरॉन 54 आणि मोलाब्ध 2. अनुक्रमांक 5 बाजरी उत्पादन टन प्रति हेक्टर 1. जस्त 40, लोह 170, मंगल 20, तांबे 8. अनुक्रमांक 6 पीक मूग उत्पादन टन प्रति हेक्टर 1 टन. जस्त 13, लोह 170, मंगल 18, तांबे 11, बोरॉन 32 आणि मोलाब्ध 1.05. अनुक्रमांक 7 पीक हरभरा उत्पादन टन प्रति हेक्टर 1.5 टन. जस्त 57, लोह 1302, मंगल 105, तांबे 17. अनुक्रमांक 8 पीक तूर उत्पादन टन प्रति हेक्टर 1.2. जस्त 34, लोह 1440, मंगल 124 आणि तांबे 31. अनुक्रमांक 9 पीक सोयाबीन उत्पादन टन प्रति हेक्टर 2.5 टन. जस्त 192, लोह 866, मंगल 208 आणि तांबे 74. अनुक्रमांक 10 पीक भुईमूग उत्पादन टन प्रति हेक्टर 1.9. जस्त 209, लोह 4340, मंगल 176 आणि तांबे 68. अनुक्रमांक 11 पीक मोहरी उत्पादन टन प्रति हेक्टर 1.5. जस्त 150, लोह 1684, मंगल 143 आणि तांबे 25. अनुक्रमांक 12 पीक सूर्यफूल उत्पादन टन प्रति हेक्टर 0.6. जस्त 28, लोह 645, मंगल 109 आणि तांबे 23. अनुक्रमांक 13 पीक तीळ उत्पादन टन प्रति हेक्टर 1.2. जस्त 202, लोह 952, मंगल 138 आणि तांबे 140 ग्राम प्रति हेक्टरी. अनुक्रमांक 14 पीक
कापूस उत्पादन टन प्रति हेक्टर 1, जस्त 6, लोह 106, मंगल 14, तांबे 0.8, बोरॉन 15 आणि मोलाब्द 0.77. अनुक्रमांक 15 पीक बटाटा उत्पादन टन प्रति हेक्टर 1 टन, जस्त 9, लोह 160, मंगल 12, तांबे 12, बोरॉन 50 आणि मोलाब्द 3. वरील तक्त्याच्या आधारावरून आपण कोणत्या पिकास कोणत्या अन्नद्रव्यांची जास्त गरज व किती प्रमाणात आहे याचा अंदाज घेऊ शकतो व त्याप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी नियोजन व व्यवस्थापन करू शकतो. खालील तक्त्यावरून लक्षात येईल की कडधान्ये व तेलबिया पिकांना भरपूर प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आहे. तक्ता क्रमांक 2.4. तक्ता क्रमांक 2.4 काही कडधान्ये व तेलबिया पिकातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण. अनुक्रमांक 1 भुईमुग पीक शुष्क भागात प्रमाण दशलक्ष भाग, जस्त 49, तांबे 9, मंगल 12, लोह 37. अनुक्रमांक 2 पीक मोहरी, जस्त 35, तांबे 6, मंगल 42 आणि लोह 95. अनुक्रमांक 3 पीक तीळ, जस्त 52, तांबे 19, मंगल 15 आणि लोह 142. अनुक्रमांक 4 पीक सूर्यफूल, जस्त 25, तांबे 13, मंगल 22 आणि लोह 75. अनुक्रमांक 5 पीक तूर, जस्त 11, तांबे 7, मंगल 17 आणि लोह 45. अनुक्रमांक 6 पीक हरभरा, जस्त 19, तांबे 5, मंगल 38 आणि लोह 66. अनुक्रमांक 7 पीक मूग, जस्त 42, तांबे 17, मंगल 12 आणि लोह 70. अनुक्रमांक 8 पीक उडीद, जस्त 29, तांबे 8, मंगल 16 आणि लोह 60. अनुक्रमांक 9 पीक सोयाबीन, जस्त 53, तांबे 18, मंगल 38 आणि लोह 120. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेस संवेदनशील पिके. आपल्याकडील शेतकरी वर्गाने पिकाला अचूकपणे आवश्यक तेवढी पोषण द्रव्ये दिल्यास उत्पादन वाढेल व त्याची प्रत सुधारेल. मुख्यतः आयर्न, झिंक, मॉलिब्डेनम, मॅंगनीज व कॉपर ही पोषण द्रव्ये महत्त्वाची आहेत. यातील आयर्नमुळे हरित पदार्थ तयार होण्यास मदत होते व मॉलिब्डेनममुळे प्रकाश संश्लेषणाच्या विकारांची अभिक्रिया होते. या दोन प्रक्रिया जर व्यवस्थित झाल्या नाहीत तर उत्पादनात वाढ होणार नाही. विविध प्रकारची पिके वेगवेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेसाठी संवेदनशील असतात, कारण पिकांची सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज वेगवेगळी असते. तक्ता क्रमांक 2.5 व 2.6 यापैकी आपण आता तक्ता क्रमांक 2.5 बघूयात. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेस संवेदनशील पिके. अनुक्रमांक 1 अन्नद्रव्ये लोह संवेदनशील पिके तृणधान्य, टोमॅटो, लिंबूवर्गीय फळझाडे. अनुक्रमांक 2 अन्नद्रव्ये मंगल संवेदनशील पिके ऊस, भात, मुळा, कांदा, बटाटा, सोयाबीन व लिंबूवर्गीय झाडे. अनुक्रमांक 3 अन्नद्रव्ये जस्त संवेदनशील पिके तृणधान्ये, कापूस, सोयाबीन
व लिंबूवर्गीय झाडे. अनुक्रमांक 4 अन्नद्रव्ये तांबे. संवेदनशील पिके लिंबूवर्गीय फळझाडे, कांदा व लसूण आणि गाजर. अनुक्रमांक 5 अन्नद्रव्य बोरान. संवेदनशील पिके बटाटे, सूर्यफूल, गाजर, मोहरी, हरभरा, द्राक्षे, कापूस, भाजीपालावर्गीय पिके आणि लिंबूवर्गीय फळझाडे. अनुक्रमांक 6 अन्नद्रव्ये मोलाब्ध. संवेदनशील पिके मोहरी, कडधान्ये, भाजीपालावर्गीय पिके. तक्ता क्रमांक 2.6 एकापेक्षा अधिक सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेस संवेदनशील पिके. अनुक्रमांक 1 अन्नद्रव्ये लोह, मंगल आणि जस्त. कमतरतेस बळी पडणारी पिके गहू, सोयाबीन आणि ज्वारी. अनुक्रमांक 2 अन्नद्रव्ये बोरॉन, लोह, मंगल, जस्त आणि तांबे. कमतरतेस बळी पडणारी पिके लिंबूवर्गीय फळझाडे आणि द्राक्ष. अनुक्रमांक 3 अन्नद्रव्ये बोरॉन आणि लोह. कमतरतेस बळी पडणारी पिके भुईमूग. अनुक्रमांक 4 जस्त व बोरॉन. कमतरतेस बळी पडणारी पिके पेरू, द्राक्षे आणि आंबा. विविध पिकांचा सूक्ष्म अन्नद्रव्य वापरास प्रतिसाद. केवळ नत्र, स्फुरद व पालाश दिल्यानंतर पिकांचे जे उत्पादन मिळते त्यापेक्षा जास्त उत्पादन मिळविण्यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरामुळे काही फरक पडतो का, यावर बऱ्याच संशोधकांनी अभ्यास केला आहे. त्यांच्याच अभ्यासाचे संकलन खालील तक्ता क्रमांक 2.7 मध्ये दिले आहे. ज्या जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्ये कमी अथवा मध्यम पातळीत असतात तिथे सूक्ष्म अन्नद्रव्ये वापराचा पिकांच्या उत्पादनावर व मालाच्या प्रतीवर चांगला परिणाम दिसतो. जमीन व पिकाच्या पानातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण. पिकांच्या पानातील अन्नद्रव्यांच्या पातळीवरून आपल्याला अन्नद्रव्यांची कमतरता व आवश्यकता याबद्दल माहिती मिळते. विविध संशोधकांनी विविध पिकांची चांगली वाढ व विकासासाठी अन्नद्रव्यांचे नेमके प्रमाण किती असावे याबद्दल संशोधन केलेले आहे. माती परीक्षणासोबतच आपण पानांचे पृथक्करण करून घेतले तर आपण आपल्या शेतात असलेल्या अन्नद्रव्यांची पातळी व आवश्यक खतांचे व्यवस्थापन ठरवू शकतो. तक्ता क्रमांक 2.8 अन्नद्रव्यांचा अर्थात खतांचा वापर योग्य वेळी, योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने करण्यासाठी सर्व प्रकारची अन्नद्रव्ये ही माती परीक्षण करून व दीर्घकालीन पिकांच्या पानांचे पृथक्करण करून शिफारशीनुसारच द्यावीत. आता आपण बघूया तक्ता क्रमांक 2.7 सूक्ष्म अन्नद्रव्ये दिल्यानंतर पिकांचे वाढीव उत्पादन. अनुक्रमांक 1 पीक गहू. पिकांचे वाढीव उत्पादन किलो हेक्टरीमध्ये जस्त 380, लोह 780, मंगल 560, तांबे 380, बोरॉन 520 आणि मोलाब्ध 440. अनुक्रमांक 2 पीक भात. जस्त 510, लोह 1880, मंगल 360, तांबे 340 आणि बोरॉनही 340. अनुक्रमांक 3 पीक मका. जस्त 550 आणि लोह 450. अनुक्रमांक 4 पीक ज्वारी. जस्त 320 आणि लोह 580. अनुक्रमांक 5 भुईमूग. 320 हे जस्त आणि लोह 230 आणि बोरॉन 180. आता आपण बघूया तक्ता क्रमांक 2.8 जमीन व पिकांच्या पानातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष भागात. अनुक्रमांक 1 सूक्ष्म अन्नद्रव्य लोह. मातीत कमीत कमी 2.5, मध्यम 2.5 ते 4.5 आणि पुरेसे जास्तीत जास्त 4.5. पिकाचे पानात कमीत कमी 50, मध्यम 50 ते 250 आणि पुरेसे जास्तीत जास्त 250. अनुक्रमांक 2 सूक्ष्म अन्नद्रव्ये मंगल. मातीत कमीत कमी 2, मध्यम 2 ते 5, पुरेसे जास्तीत जास्त 5.
पिकाचे पानात कमीत कमी 20, मध्यम 20 ते 500, पुरेसे जास्तीत जास्त 500. अनुक्रमांक 3, सूक्ष्म अन्नद्रव्ये जास्त, मातीत कमीत कमी 0.6, मध्यम 0.6 ते 1.2, पुरेसे जास्तीत जास्त 1.2. पिकाचे पानात कमीत कमी 20, मध्यम 20 ते 50 आणि पुरेसे 50. अनुक्रमांक 4, तांबे, सूक्ष्म अन्नद्रव्ये तांबे, मातीत कमीत कमी 0.3, मध्यम 0.3 ते 0.5 आणि पुरेसे जास्तीत जास्त 0.5. पिकाचे पानात कमीत कमी 4, मध्यम 4 ते 20 आणि पुरेसे जास्तीत जास्त 20. अनुक्रमांक 5, सूक्ष्म अन्नद्रव्ये बोरॉन, मातीत कमीत कमी 0.1, मध्यम 0.1 ते 0.5 आणि पुरेसे जास्तीत जास्त 0.5. पिकाचे पानात कमीत कमी 2, मध्यम 2 ते 100 आणि पुरेसे जास्तीत जास्त 100. अनुक्रमांक 6, सूक्ष्म अन्नद्रव्ये मोलाब्ध, मातीत कमीत कमी 0.03, मध्यम 0.03 ते 0.06 आणि पुरेसे जास्तीत जास्त 0.6. पिकाचे पानात कमीत कमी 0.1, मध्यम 1 ते 2 आणि पुरेसे जास्तीत जास्त 2. शेतकरी बंधूंनो, श्री राजलक्ष्मी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब कृपया करून घ्या. धन्यवाद.